तर मित्रांनो, आता मुरुडच्या किल्ल्यावरनं आपण जाऊन आलोय. चला आता निघूया इथून. तर मित्रांनो, खूप मजा आली. खूपच जबरदस्त स्पॉट आहे. आणि या इथे पुढे कोळवाडा आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत खोकरी गुंबड. तर या इथे हा गेट आहे. तर चला आतमध्ये जाऊया. तर फ्रेंड्स, हे समोर जे गुंबड आहे ते ॲक्च्युली एक समाधी आहे. तर जंजिऱ्याचा जो चीफ होता, प्रमुख सिद्दी सुरुल खान, तर ही त्याची समाधी आहे. तर आतमध्ये जाऊन जरा आपण थोडं एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, ही आतमध्ये सिद्दी सुरुल खानची समाधी आहे. तर फ्रेंड्स, आता आपण चाललोय लॉन्चमध्ये. आणि हे आहे आवरदांडा जेट्टी. आणि आपण आता चाललोय दिघी फोर्टवर. तर फ्रेंड्स, आता आपण आहोत आवरदांडा जेट्टीवर. आणि आता इथे बोटीमध्ये गाड्या पार्किंग होत चालले. या सगळ्या गाड्या बोटीमधून जाणार आहेत. आणि या इथे आपली बाईक आपण लावली आहे. आणि ही आगरदांडा जेट्टी आणि समोरच्या बाजूला दिघी पोर्ट आहे. तर आता आपण बोटीने बाईक क्रॉस केली. आणि बोटीमध्ये 4 व्हीलर पण राहतात. अगदी टेम्पो ट्रॅव्हलरसुद्धा या बोटीमधून जाऊ शकतात. आणि बाईकचं तिकीट बाईकसाठी 80 रुपीज चार्ज आहे. आणि 4 व्हीलरसाठी 225 रुपीज चार्जेस आहेत. आणि मोठ्या गाडीसाठी म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलरसाठी अराउंड 500 रुपीज चार्ज करतात. पण तुम्ही बोटीने
गेले तर वर्थ आहे, कारण तेवढा तुमचा टाईम वाचतो आणि पेट्रोलसुद्धा वाचतं. तर पूर्ण फिरून रस्त्याने जाण्यापेक्षा हा शॉर्टकट पडतो इथून. आणि थोडं रिलॅक्स पण करता आलं आणि थोडं रिलॅक्स झालो, कारण जंजिरा फोर्ट एक्सप्लोर करून खूप थकलो होतो. आता वाजले दुपारचे 12 साडेबारा होत आले. तर पुढे जाऊन कुठेतरी जेवायला थांबूया. हा आता मेन रोड आहे. चालायला खूपच मजा येते, म्हणून आरामात गाडी अगदी 80-90-100 पर्यंत पण पळवायला काही हरकत नाही आहे रोडवरती. इथे एक पेट्रोल पंप आहे वा. तर मला वाटतं होतं की हरिहरेश्वरला पोचायला कदाचित 2-2.5 तास लागतील, पण हा जो रोड आहे तर हा असाच रोड असेल शेवटपर्यंत तर 1.5 तासात सहज हरिहरेश्वरला पोचू शकतो आपण इथून. फ्रेंड्स, आता पण आलो श्रीवर्धन इथे. तर हे श्रीवर्धन आहे आणि इथून श्रीवर्धन 4 किलोमीटरवर श्रीवर्धन बीच आहे आणि हरिहरेश्वरसाठी इथून लेफ्ट घ्यावं लागतं. तर आता आपण टर्न घेतला आहे लेफ्टला आणि आता इथून एक 17 किलोमीटरवरती आहे हरिहरेश्वर, जिथे आपण आता चाललो आहोत. हा मेन रोड आहे श्रीवर्धन पासून हायवेपर्यंत जाणारा आणि इथून पुढे एक 1.5 किलोमीटरवरती आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. सो रस्ता जातो हरिहरेश्वरला. फ्रेंड्स, ते असे दोन्ही बाजूला झाडं आणि मधून रस्ता. पूर्ण कोकणामध्ये हेच कोकणातलं निसर्ग सौंदर्य आहे. आणि आता एप्रिल महिना आहे तरी पण एवढं हिरवळ आहे सगळीकडे. तर जर तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये आले तर तेव्हा तर हे जे क्लायमेट आणि सिनरी आहे ती खूपच असं अप्रतिम असते. तर मित्रांनो, आता आपण मेन रोड सोडत आहोत. हा ॲक्च्युली मेन रोड आहे आणि आता आपण इथे सरळ हा रस्ता जातो हरिहरेश्वरला. तर या इथून 15 किलोमीटर आहे हरिहरेश्वर. आणि आता खूप भूक लागली आहे. ॲक्च्युली आता 1:30 वाजलेत आणि सकाळी नाश्ता केल्यानंतर काही खाल्लं नाही आहे आणि मुरुडचा फोर्ट फिरलो आहे, तर त्यामुळे खूपच आता थकायला होतं आहे. पण ठीक आहे, 15 किलोमीटर आणि रस्ता थोडा छोटा असल्या कारणाने अर्ध्या तासामध्ये आम्ही पोचू, म्हणजे 2 वाजेपर्यंत पोचू आम्ही हरिहरेश्वरला. मग तिथेच लंच करूया आणि मग जाऊया हरिहरेश्वर मंदिरामध्ये. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण हरिहरेश्वरमध्ये आहोत आणि आता लागली आहे भूक. आता वाजलेत 2:30. तर हे आहे हॉटेल पौर्णिमा. तर आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. आणि आता वाजलेत 2:15. इथे आहे पार्किंग एरिया आणि समोर बीच आहे आणि लेफ्टला आहे मंदिर.
आता आम्ही आलो आहे पार्किंगमध्ये आणि समोर आहे हरिहरेश्वर बीच. आणि आता लवकरच सनसेटसुद्धा होणार आहे. आणि या बाजूला आहे हरिहरेश्वर मंदिर. तर लास्ट टाईम इकडची माहिती सिद्धांतनी पूर्ण माहिती दिली होती इथे, पण आता सिद्धांत मुंबईला गेला आहे. त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे. आणि या इथून आपण प्रदक्षिणा मारतो इथून असे येऊन या मंदिरामध्ये. तर आज आपण हरिहरेश्वरचा सनसेट बघूया. खूपच मोठा बीच आहे, सुंदर असा. आणि ते वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहेत. जेटस्की आहे समोर. तर मित्रांनो, आपल्या कोकण दर्शनचा दुसरा दिवस इथेच संपवतो. आणि उद्या आपण अशीच धमाल मस्ती करणार आहोत. आणि आपण उद्या बघणार आहोत बाणकोटचा किल्ला, कड्यावरचा गणपती, सुवर्णदुर्ग किल्ला, चंडिका माता मंदिर, परशुरामाचं मंदिर, गुहागर बीच आणि वेळणेश्वर.